नर्मदे हर. आज दिनांक 7 जानेवारी 2026. आमचा नर्मदा परिक्रमा पायी परिक्रमेचा आजचा 66वा दिवस आणि आम्ही आहोत श्री कमलापती आश्रम बांद्रा भवन येथील आश्रमातून. आणि आता आम्ही निघतोय आता पुढच्या प्रवासाकडे. तर चला आजच्या दिवसाला काय काय अनुभव येतात ते बघूयात. नर्मदे हर. आजचं सूर्यनारायणांचं दर्शन. आता वाजलेले आहेत 7:30. एकदम कोवळं सूर्य आहे आणि आम्ही चालत आहोत आता शहागंजकडे. शहागंजकडे जाऊन आपला आता मार्ग पुढे चेंज होणार आहे. तर चला बघूयात पुढे कसं काय हे येते, रस्ता वगैरे कसे येते. नर्मदे हर. आता पुढे चालून आल्यानंतर आलेलो आहोत इथे शहागंज या गावात. आणि आता या शहागंज गावातून आपण पुढच्या प्रस्थानाला लागणार आहोत. चला शहागंज कसं आहे त्याचंही आपण दर्शन घेऊयात. नर्मदे हर. शहागंजमध्ये आल्यानंतरच लगेच परिक्रमावासियांसाठी बालभोग आणि चहा प्रसादीचं सोय. सगळे परिक्रमावासी इथले आपले परिक्रमावासी बाहेर, काही परिक्रमावासी आतमध्ये बसून बालभोग प्रसादीची आनंद घेत आहेत. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर मारेवान नक्षत्रगाम डोबी आणि परिक्रमा मार्ग. इथून उजव्या हाताला नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग. बनेटा या गावाकडनं आपल्याला आता जायचंय. तर आपण आता इथे बनेटा, गंगाघाट, जैत, नांदनेर, बारकच, अलीगंज, खुनिया, बोरस, जयमाई असे आश्रम आहेत पुढे. आणि तिथून आता आपण उजव्या हाताला वळून परिक्रमावासी आपले पुढच्या मार्गाला जात आहेत. तर चला जाऊयात पुढे. नर्मदे हर. मधून पुढे आल्यानंतर नर्मदे हर जी. पुढे लगेच चाय प्रसादी गावकऱ्यांकडनं दिली जाते परिक्रमावासियांसाठी. गावातून असे ठिकठिकाणी रस्ते मार्ग लावले आहेत. सगळे रस्ते इकडे घाट आहे आणि सगळे रस्ते असे कोण गल्ली बोळातून जातो तर प्रत्येक गल्ली बोळात दिलेले रस्ते इथं फायनली या श्याम मंदिरापर्यंत येतात आणि इथून पुढच्या यायला जातात. नर्मदे हर. पुढे आल्यावर इथे एक झोपडी आहे. त्या कुटियामध्ये परिक्रमावासियांना बालभोग दिला जातोय पुरी. नर्मदे हर. नर्मदे हर. पुरीचा बालभोग दिला जातोय, पुरी, चटणी, मिरचीचा. नर्मदे हर. नर्मदे हर बाबाजी. परिक्रमावासी इथे बसलेले तर बालभोग साठी. सकाळचे 10 वाजलेत. आज धुकं नाही आहे म्हणून स्वेटर वगैरे काढला आता आणि पुढच्या मार्गाला लागलो आहेत. बनेठा या गावाजवळ आलो आहेत. आपल्याला जायचं आहे सरदार नगर या इथे. ते आहे इथून अजून 11 किलोमीटर लांब दुपारचे भोजन प्रसादीसाठी. तर चला जाऊयात पुढे, बघूयात काय काय अनुभव येतात ते. नर्मदे हर. ते आल्यानंतर सुडानिया गाव परिक्रमा मार्ग. उजव्या हाताला वळून आता आपल्याला सुडानिया या गावात जायचं आहे आणि तिथून पुढच्या मार्गाला लागणार आहोत. शाळेत जाणारे शाळकरी विद्यार्थी त्यांच्या शाळेची तयारी करतायत. सकाळचे वाजलेत 11 आणि
त्यांच्या आता 12 वाजेच्या शाळेचा टाइम झाला असेल. आपण जाऊया आपल्या मार्गाला. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर संत सेवाश्रम, ग्राम सुडनिया श्यामनगर. इथून उजव्या हाताला रस्ता आणि समोरचा आश्रम आहे. आपण आता जाणार आहोत पुढच्या आश्रमाला. इथं थोडा विश्रांती घेऊ आणि पुढच्या आश्रमाला जाऊ. कारण आपण दुपार भोजन आता वाजले तर 11:10-20. तर आता थोडा विश्रांती करून आपण 1 वाजेपर्यंत पुढच्या आश्रमात पोचूयात आणि तिथे भोजन प्रसादी घेऊयात. नर्मदे हर. ताई, पुढे चालून आल्यानंतर आता आपल्याला एक गाव लागले हातनोरा. आणि आपण आता हातनोरा गावातल्याच आश्रमात जाणार आहोत. कारण आता वाजले आहेत 12. पुढच्या गावाला पोचायला अजून 1 तास लागेल, 1 वाजेल. आणि मग जेवणाच्या वेळेस पोचू. त्यापेक्षा आपण इथं पोचल्यावर कपडे वगैरे धुवून मग पुढच्या मार्गाला जाणार आहोत. कारण कपडे धुतलं तर आपला विश्रामही होतो, कपडे धुवून होतात, जेवणही होतं. तर हे सगळं करून आपण मग दुपारून पुढच्या मार्गाला लागूयात. नर्मदे हर. आतमध्ये आपण आसनं लावलेत आणि बाहेर भोजन प्रसादीची सुरुवात झालेली आहे. आणि इथं भोजन प्रसादी चालू आहे. आपण हे भोजन प्रसादी करूयात. मैयाच्या अगदी किनाऱ्यावरच आश्रम आहे. घेतली आणि आपण आता इकडे घराचं काम चालू आहे. आपण निघालोय आता पुढच्या मार्गाला. कपडे काही धुतले नाही आता, कारण थोडी सोय कमी होती, जागा कमी होती. म्हणजे एकच जण एका वेळेस धुवू शकत होतं. म्हणून आपण आता थोडासा आराम केला आणि पुढच्या मार्गाला निघालो. पुढच्या आश्रमात जाऊन आपण कपडे धुणार आहोत. नर्मदे हर. थोडा पुढे आल्यानंतर इथे चाय प्रसादी आणि दूध प्रसादी हे बाबा सेवा देतात. आणि नर्मदे हर. तर चाय प्रसादी घेतल्यानंतर आपण आता पुढच्या मार्गाला लागलो. 3 किलोमीटर चालून आल्यानंतर परिक्रमावासी विश्रांतीला बसलेले आहेत. चालून चालून थकतं थोडं आणि विश्रांतीला बसलेत. पुढे चालून आल्यानंतर आपल्याला एक रस्ता लागलेला आहे आणि उजव्या हाताला वळून आपल्याला तिथं बोर्ड फाटलेलं आहे, पण थोडं दिसतं आपल्याला मार्ग. आणि इथून आपल्याला उजव्या हाताला वळायचं आहे. तिथून मोठ्या गाड्या येण्या जाण्यासाठी गावकऱ्यांनी बंद करून ठेवलेलं आहे. कारण मोठे हायवा डंपर वगैरे यूजचा रस्ता आहे, पण गाववाल्यांनी बंद करून ठेवले, माहीत नाही का तर. आणि अशा प्रकारे हा कॉन्क्रीट रस्ता नवीन RCच्या रस्त्याने आपण आता जातोय जैतला. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर जैत जवळ इथं चाय प्रसादी ठेवलेली आहे. इथं कुणीही नाही आहे. थर्मासमध्ये चहा ठेवलेला आहे गरम. आणि इथं इन्स्ट्रक्शन दिलं आहे, कृपया थर्मास का ढक्कन ऊपर का दबाए. आणि आपण इथं चहा घेऊ शकतो. म्हणजे जे आश्रमवाले किंवा जे कोणी सेवा देणारे आहेत ते इथं थोड्या वेळाने चहा आणून थर्मासमध्ये भरून जातात आणि परिक्रमावासियांना ठेवून जातात. आपण आपला ग्लास काढून कमंडलूतून आपण आपल्या ग्लासातच चहा घ्यायचा. आणि आपण चहा घेतलाय, आता निघतोय पुढे पुढच्या मार्गाला. नर्मदे हर.
आलेलो आहोत जैत या गावात आणि आजचा मुक्काम जैत याच गावात होणार आहे कदाचित. आता पुढे जाऊन आश्रम कुठं आहे ते बघूयात आणि मग पुढचा निर्णय घेऊयात. चला तर पुढे जाऊयात जैतमध्ये. नर्मदे हर. पुढे आल्यानंतर इथे नर्मदा परिक्रमा के लिए ठहरने भोजन व्यवस्था प्राथमिक स्कूल के पास जैत धर्मशाला. इथे छोटे छोटे आरू दिलेले आहेत आणि नर्मदे हर. आणि इथून आपल्याला डाव्या बाजूला वळून जायचंय. नर्मदे हर. नर्मदे हर. इथून या बोडीच्या मार्गाने आपल्याला आता पुढचा प्रवास करायचा आहे. नर्मदे हर. जैत येथील महादेव मंदिराचा परिसर आहे हा. आणि ह्या मंदिरात आपण आसनं लावले तर चला दाखवूया आसनाचा परिसर. इथे एक बाबाजी आणि यांचं आसन इथे लावलंय. इथं काही लोकांचं काही आसनं इथं लावलेली आहेत आणि आपले परिक्रमावासियांचं आसन. नर्मदे हर. कसं वाटलं आज चालून? इकडं आमच्या गौराताई. नर्मदे हर. कसा वाटला आजचा दिवस? छान वाटला आजचा दिवस. छान होता. पाय दुखायला लागले आज चालून चालून. टाचा दुखायला लागला. बघा अशा पद्धतीचं आल्यानंतर अशी तयारी करायला लागते. आसन लावायला लागतं. ब्लँकेट गोळा करायला लागतं झोपण्यासाठी. चला आपण बी आसन आता व्यवस्थित लावूयात. नर्मदे हर. नर्मदे हर. आम्ही आलोय आता महाकाल मंदिर. पूर्व MLA का गांव है जैत. जे आपले शिवराज सिंग चौहान जे होते आपल्या MP मुख्यमंत्री, त्यांचं हे गाव आहे जैत. आणि आपण इथल्या महाकाल मंदिरात आलोय आणि इथं आपल्याला हे बाबाजी भेटलेत जे मंदिरात सेवा देतात. तर इथं त्यांनी आम्हाला आज ऍक्च्युअली ते जेवण बनवतात सगळ्यांसाठी, पण आज माणसं जास्ती असल्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलंय की आज सदाव्रत आहे, कारण कमी माणसांचं ते स्वतः बनवतात. तर सदाव्रतने मग आम्ही काही मंडळी बाहेर स्वयंपाक करतायत आणि या बाबाजींनी आम्हाला इथं चटणी बनवण्यासाठी आलंय. बाबाजी आपका नाम क्या है? राजेश केवट हे ते. आणि यांचं इथं असं मंदिराचं एकदम छान असं किचन त्यांनी मेंटेन केले, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या गौरीताई इथे सगळ्यांसाठी ठेचाचा प्रबंध करतायत. नर्मदे हर. राजेश केवटजींच्या किचन मध्ये आम्ही आता चटणी आणि ठेचा याचा प्रबंध करतोय. आणि बाहेर तुम्हाला दाखवतो जे आपल्या मैया आहेत ते हे करतायत चपाती वगैरे आणि पिठलं बेत आहे तर ते करतायत. चला बघूयात आता आजचा कसं बेत जमतो ते. नर्मदे हर. मूर्ती करतायत चपाती आणि पिठलं. आजचा दौरा ते चटणी आपण तिथं गेली करुताईंनी आणि इकडं चपाती आणि पिठलं आता इथं बनणार आहेत. तर आता बघूयात आज जेवायला इकडं नर्मदे हर. इथे महाकालेश्वर मंदिर आहे. इथं आपलं राहायची सोय. इथं आपल्या मैया परिक्रमावासी भोजन प्रसादी करतायत सदाव्रत असल्यामुळे. आणि इथं आपण मंदिराचं दर्शन, मंदिराचा गाभारा, महाकाल अशा प्रकारे इथलं मंदिराचं दर्शन आहे.
इसलिए कर्ण अर्जुन से क्या कहते हैं कि तू क्या महारथी है, ये तुझको बचाने वाला तेरा सारथी है। तो क्या महारथी है तू, क्या महारथी है, तुझको बचाने वाला ये तेरा सारथी है। तो क्या महारथी है तू, क्या महारथी है। ये भगवान बैठे जिनकी पताका पे हनुमान बैठे, ये मेरी नजर में अर्जुन तू एक विद्यार्थी है। तो क्या महारथी है, तुझको बचाने वाला तेरा सारथी है। तो क्या महारथी है। जाने वाले हैं। आवाज लग रही है भजन बना नहीं मेरे सही में नहीं बना, कोई मतलब नहीं। इसलिए एक छोटा नर्मदे 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 नर्मदे
नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे हर। हमसे क्यों रूठे जाने क्यों लोग यूं हमसे जला करते हैं, जाने क्यों लोग यूं हमसे जला करते हैं। साथ चलते हैं गले लगते हैं, पीठ पीछे से क्यों खंजर दिया करते हैं, पीठ पीछे से क्यों खंजर दिया करते हैं। जान क्यों लोग यूं हमसे जला करते हैं। इस जमाने में जुल्म खाने में सबके सब झूठे, हमसे क्यों रूठे जान क्यों लोग यूं हमसे जला करते हैं, जान क्यों लोग। राम भज लो घड़ी दो घड़ी हो, जिंदगी के नाबीते घड़ी। राम भज ले घड़ी दो घड़ी, ए छूट जाए ना हो, छूट जाए ना, छूट जाए ना ए शुभ घड़ी। राम भज ले घड़ी दो घड़ी, खेल खेलों में बचपन गया, जोश में जिंदगानी गई। अब बुढ़ापे में क्यों गिर गया, व्यर्थ में जिंदगानी गई। ए छूट जाए ना हो, छूट जाए ना, छूट जाए ना ए शुभ घड़ी। राम भज ले घड़ी दो घड़ी, जिंदगी की ना बीते घड़ी। राम भज ले घड़ी दो घड़ी। यारो एक बात मेरे यारो, एक गठियालो गठरिया में एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक बात मेरे यारो, एक बात मेरे यारो, एक गठियालो गठरिया में एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। जब आएगा बुलावा कोई न साथ होगा, जब आएगा बुलावा
कोई न साथ होगा, कर्मों के देख तेरे एक एक हिसाब होगा। जब आएगा बुलावा कोई न साथ होगा, कर्मों के देख तेरे एक एक हिसाब होगा। कर्मों के देख तेरे एक एक हिसाब होगा। चाहे रहो अटरिया में या नेक टपरिया में, एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक बात मेरे यारो एक गठिया लो गठरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। एक रोज सबको जाना गज भर की चदरिया में। हर हर नर्मदे हर जय श्री राम। आपके साथ खुशालगिरी गोस्वामी मेरा नाम है, ग्राम जैत का रहने वाला हूँ, शिव मंदिर का पुजारी हूँ। हर हर नर्मदे हर जय श्री राम। आप पहले भी भजन गाते थे? जी पहले भी भजन गाते पहले भजन गाते थे, प्रतियोगिताएं होती थी, 1-1 लाख की इनामी प्रतियोगिताएं होती थी, उसमें भजन गाने के लिए जाते थे हम लोग। अब भगवान की सेवा करते हैं, 4 जगह की आरती पूजन करते, टाइम अभी नहीं आपने मिलता। बताया कि पहले और दूरदर्शन पे मैं वर्तमान में श्री राम कथा करता हूँ। अच्छा, श्री राम कथा करता हूँ, 9 दिवसीय 9 रोज की श्री राम कथा करते हैं। जो भी भक्त श्रद्धालु कराते हैं तो हम वहाँ जाते हैं। हर हर नर्मदे हर नर्मदे हर। जय श्री